सनातन धर्माविरोधात घोषणाबाजी करणे काँग्रेस आंदोलकांना अंगलट आले। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे, शहराध्यक्ष अब्दुल गफार, नगरसेवक मुन्ना अब्बास यांच्यासह इतर कार्यकर्त्यांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची उत्तराखंडमध्ये सभा झाली होती। या सभेनंतर एका हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सभास्थळी गोमूत्र शिंपडून त्या जागेचे कथित शुद्धीकरण केले होते। ही घटना एका दलित नेत्याचा अपमान असल्याने देशभरासह नांदेडमध्येही काँग्रेसने आंदोलन केले। या आंदोलनादरम्यान मात्र भाजपविरोधात घोषणाबाजी करताना कार्यकर्त्यांनी सनातन धर्माविरोधात घोषणा दिल्या। सनातन धर्म मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या। या घोषणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या। सोमवारी हिंदू संघटनांनी शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली। त्यावरून पोलिसांनी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांविरोधात धार्मिक भावना भडकावल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला। एका कार्यक्रमामध्ये त्यांनी नारे देत सनातन हिंदू धर्म मुर्दाबाद आणि मनुवाद मुर्दाबाद असे नारे देत हिंदू धर्माच्या धार्मिक भावना त्यांनी दुखावल्या। 2 वाजता येथे आम्ही त्या जे नारे दिले त्यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केला। 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे आणि इतर काही जणांचे नावे आहेत इतरमध्ये आणि त्यांना जे काही कडक कारवाई त्यांच्यावर पोलीस प्रशासन करणार आहे। दरम्यान सोशल मीडियावर काँग्रेस विरोधात वाढत्या टीका पाहून कालच काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी जाहीर माफी मागितली। आमचे नेते श्री मल्लिकार्जुनजी खरगे साहेब यांच्या झारखंड इथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आम्ही नांदेडला पक्षाच्या वतीने निषेध आंदोलन त्या ठिकाणी केलेलं होतं आणि त्या आंदोलनामध्ये काही कार्यकर्त्यांनी अनावधानाने काही विशिष्ट धर्माच्या नावावर चुकीच्या निषेध घोषणा त्या ठिकाणी दिलेल्या होत्या। त्याचं समर्थन अजिबात मी करत नाहीये, पण काही विशिष्ट घोषणामुळे काही जणांच्या जर भावना दुखवल्या असतील तर निश्चितच पक्षाचा प्रमुख म्हणून मी सर्वप्रथम जाहीर माफी मागतो। भाजपने यावर सडकून टीका केली। एका धर्माच्या लोकांना खुश करण्यासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि त्यांची काँग्रेस नेहमीच सनातन धर्म आणि हिंदू विरोधात भूमिका घेते, पण जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष चैतन्य बापू देशमुख यांनी दिली। धर्म एकीकडे आणि राजकारण एकीकडे, देशाचा जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीवर, राजकीय परिस्थितीवर बोलण्याचा सर्वांनाच अधिकार आहे, पण एका ज्या विशिष्ट समाजाला खुश करण्यासाठी हिंदू धर्माला बदनाम करणं किंवा सनातन धर्माला बदनाम करणं, मला वाटतं की हे काँग्रेसची दिवाळखोरी आहे। आणि काँग्रेसचे दिवाळखोर नेते राहुल गांधी आणि काँग्रेसचे दिवाळखोर नेते रवींद्र चव्हाण यांना येणाऱ्या काळामध्ये जनता निश्चितच चांगला धडा शिकवेल असं मला वाटतं।